तर त्याचं म्हणणं की आम्ही सातबारे म्हणून आमच्या संपादन झालेलाच नाही आपल्याकडे आहे असं आपल्याला काय करायचं की आम्हाला रेकॉर्ड देतात विषय येत नाही पण तरी सुद्धा असं काय सीपी तुम्ही आता मागच्याच तुम्ही बाहेर गेला होता आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल करतात कुणीही असलं अजित पवार जरी मध्ये आला तर 353 त्याला म्हटलं बाकीचं कुणाचं ठेवायचं आपण 353 पण लावायचं कारण त्याशिवाय काम होणार नाही तर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा माझं ते करा असं सुरू होईल ते आपल्याला होऊन देईल आपलं वाटोळं झालं आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय इथे आपला हिंजवडी आणि तो सगळा ITचा परिसर आहे त्यामध्ये खूप अडचणी सातत्याने होतो त्या विशेषतः पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि ती बाब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक घेतली आणि त्याच्यातून ठरवलं की बाबा दर 8-10 दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन MRDC PMRDA MSCB PWD PMC PCMC ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या त्याला सुरुवात चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आज तिथल्या काही लोकांनी समाधान व्यक्त केलं मेट्रो आपले म्हणजे टाटा अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात नाईलाज आहे आम्हाला कुणाला नाराज करायचं नाही परंतु रस्त्यांच्या ज्या रुंद्या आहेत त्या रुंद्या आम्ही काढणार त्याच्यामध्ये आमचं पोलीस विभाग पण चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही परंतु कायमचं त्या परिसरातलं वाहतुकीचं दुखणं स्ट्रॉंग वॉटर जाण्याचं पाण्याचं अडचण वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं ते आम्हाला पाडावं लागतंय काढावं लागतंय आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल होतंय काय माझा थोडासा आवाज मोठा आहे मी काही बघितलं काही बोललो की लगेच तुम्ही टीव्हीला दाखवता अजित पवारने आमच्याला झापलं मी काही झापायला आलो नाही सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे सगळेजण आम्हाला सहकार्य करतायत आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवूनच आम्ही सगळे आमचे सगळे टॉपचे अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे सगळे सहकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी शंकर मांडेकर असतील अण्णा बनसोडे असतील इतर सर्व सहकारी सगळे आम्हाला त्याच्यामध्ये मदत करतायत आणि ते काम आमचं चाललेलं आहे आज पण पुढं 2051 पर्यंत ह्या सगळ्या PMRD एरियामध्ये किती TMC पाणी हे पिण्याच्या करता लागणार आहे किंवा आपली पवना नदी असेल आपली इंद्रायणी नदी असेल आपली मुळा मुठा असेल ह्याच्या संदर्भामध्ये जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामध्ये काय आपलं केलं पाहिजे त्याच्यात कसे प्रस्ताव करायचे ह्याच्याबद्दल खूप साधक बाधक चर्चा झाली आणि कसं पुढं जायचं ते पण आम्ही ठरवलेलं आहे पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे तोही सोडवण्याच्या करता आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे त्याचेही अधिकारी असतात या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे आणि एकंदरीत आज अनेक लोकांनी थोडासा पाऊस होता परंतु आम्ही ज्यावेळेस पाणी करायचो त्यावेळेस पावसाने पण आम्हाला साथ दिली 1-2 ठिकाणीच आम्हाला छत्र्या घ्याव्या लागल्या नाहीतर व्यवस्थितपणे पाहता आलं आणि याच्यातून कुठले कुठले ॲडिशनलचे रस्ते घेतले पाहिजेत कसे घेतले पाहिजेत तातडीने कुठले खड्डे बुजवले गेले पाहिजेत लोकांना त्रास न होण्याच्या करता काय काळजी आपण घेतली पाहिजे या सगळ्यांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली कासारसाईचे शिक्के जे पडलेले आहेत ते पण काढण्याचा निर्णय घेतला कारण कासारसाईचा कॅनॉलच बंद झाला आहे
त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के ठेवायचं काही कारण नाही. मी सोमवारी मुंबईला गेल्यानंतर याबद्दल संबंधितांशी चर्चा करीन आणि ते पण दुखणं त्यांचं दूर करीन. एक जरा आहे की सध्या काय झालंय, आपल्या ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्हाला रस्ते जे आमचे DP झालेलं आहे त्या प्लॅनप्रमाणे आम्हाला करायचे, तर गावठाणामध्ये लोकांचं जरा वेगळं मत आहे. मी त्यांना विनंती करतो की असं करू नका. आपल्याला सगळं चांगलं जर करायचं असेल, कायमचं हा प्रश्न सोडवायचा असेल तर थोडंसं आपण पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या. आम्हाला ज्याचं अधिकृत आहे त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. त्याला आम्ही TDR किंवा पैसे जे काही त्याला वाटेल ते आम्ही द्यायची आमची मानसिकता केलेली आहे. आणि हे आता बरीच कामं म्हणजे अतिक्रमणं काढलीत, ते आपल्यालाही पाहायला मिळाली असतील आणि काही बाबतीमध्ये अजून काढायचं काम चाललेलं आहे. पण हे सातत्य टिकवायचं आहे आणि कायमचा हिंजवडी आणि त्या सगळ्या परिसरातला माण असेल, मारुंजी असेल, सूस असेल, त्या सगळ्याच भागातला प्रश्न हा कायमचा ह्या सगळ्यांना घेऊन सोडवायचा. त्यात फॉरेस्टचा पण काही प्रश्न आहे. आता एका टीमला ती कसरी कामं बघायला सांगितलेली आहेत. आज कारगिलचा विजय दिवस पण आहे. कारगिलची लढाई सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्या वॉरमध्ये जे जवान शहीद झाले त्यांना सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो आणि कारगिल विजयाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व जनतेला शुभेच्छा देतो. खरं तर नागरिकांना अंगावरती घेतात, मात्र तेच रस्ते नंतरच्या काळामध्ये बारीक केले जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही असेच रस्ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत लहान केले जातात. हे का पिंपरी चिंचवड 92 पासून 2017 पर्यंत माझ्या विचाराच्या लोकांच्या माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यावेळेस मी अतिशय कठोर भूमिका घेऊन फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, रुंद रस्ते वगैरे केले. तसंच आत्ता मी इकडं करतोय. त्या संदर्भामध्ये कुठंही आम्ही त्यांना समजून सांगण्याचं काम करतोय. काही जण ऐकतायत, काही जण थोडंसं नर्वस होत आहे. ती गोष्ट खरी आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील शेखर सिंग यांना मी सांगितलेलं आहे. मध्ये PMRDची मीटिंग PMRDचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती. त्यावेळेस सगळे अधिकारी होते, मी पण होतो त्या मीटिंगला. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं अजिबात कुठंही रस्ते अरुंद ठेवायचे नाही, रस्ते रुंद करायचे. थोडंसं कठोर भूमिका घ्यावी लागली तरी चालेल आणि त्याच मताचा मी पण आहे. कारण नसताना तुम्ही काहीतरी वेगळी चर्चा करता. मला तुमच्या ह्याच गोष्टीचा राग येतो. ह्याच्या आधी कुणी लक्ष देत नव्हतं, मी लक्ष देतोय. त्याच्या संदर्भात जे ते येऊन सांगतायत. हजारो एकर जमीन कुणाचीच गेलेली नाही आहे, उगीच थापा मारायच्या नाही. ज्यांची जमीन गेलेली आहे ते शिष्टमंडळ तिथंही भेटलं. त्याच्यातल्या दोघा तिघांना फक्त इथं बोलवलं होतं, त्यांना बोलवलेलं आहे. ते लोकप्रतिनिधींना भेटू शकतात, ते आमच्या कलेक्टरला, CO ला, विभागीय आयुक्ताला, मला कुणालाही भेटू शकतात. ते त्यांची अडचण सांगू शकतात. विकास करत असताना थोडासा कठोरपणा नाहीला जास्त घ्यावा लागतो, त्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळं आता चांगली एक सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये कारण नसताना मीठ टाकण्याचं काम आपण करू नका. इथं सगळे त्या भागातले येणारे अधिकारी, कर्मचारी, जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करतायत. परंतु ते म्हणतायत हे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत ह्याचं सातत्य टिकवा आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारण करतोय. आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या परिसरामध्ये आम्हालाही जनतेने अनेकदा सहकार्य केलंय, पाठबळ दिलंय, पाठिंबा दिलाय आणि त्याच्यामुळं मी काही कुणाचा अनादर करत नाही. सगळ्यांचा मान सन्मान ठेवूनच जे काही करता येईल ते करतोय. थोडंसं
काही ठिकाणी त्यांची एक भूमिका असते. मी उद्याच्या 50 वर्षाचा विचार करून तिथं बोलतो. तिथं मात्र अडचणी येतात. ते म्हणतात की नाही इथं एवढंच अरुंद ठेवा, तर पुन्हा मग तिथं बॉटलनेक होतोय. जर एखादा रस्ता हा 36 मीटरचा 24 मीटरचा असेल आणि काही ठिकाणी 18 मीटर केला, तर 36 मीटरमधून 18 मीटरमध्ये जात असताना 36 मीटरवरून 24 मीटरमध्ये जात असताना तिथं अडचणी येतात. त्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना समजावून सांगतो, आम्हाला कुणालाही काही त्रास न होऊन देता मार्ग काढायचा आहे. तुम्ही बघितलं आज अनेक ठिकाणी आमच्या PMRDने किंवा MIDCनं हे केलं, म्हणजे किती रुंदी आहे त्या खुणा केल्या, तर लोकांनी आपणहून स्वतः ते बाजूला केलेले हे आपण बघतो. रस्ते मोठे पिंपरीच्या नेमक्या आरक्षणात बदल केले जाणार आहेत, रद्दीची काही मागणी करतायत. त्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शेवटी तो निर्णय देवेंद्रजी एकनाथराव शिंदेंच्याकडे UD डिपार्टमेंट आहे, एकनाथरावजी, आणि मी पालकमंत्री आहे. शहराच्या उद्याच्या 25-50 वर्षाचा विकासाचा वेगाचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये पावलं उचलू. एकीकडे हिंजवडी IT पार्क होते, मात्र माणगावात अजूनही 8 पर्यंत